तर कसं आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आपल्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल आहे। तर प्रॅक्टिकल परीक्षा द्यायची आपल्याला, एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे। मग त्यासाठी मी निघालो आहे। काल मी आपलं शूज घेऊन ठेवलं होतं तिथं, पण ते काय वाळले नाही ते अजून। मग काय बघू, आज साईडलाच घालून होता कॉलेजला। आणि आता काय काय होतं प्रॅक्टिकलमध्ये हे मला बी नाही माहीत। चला बघूया। भारतीय विद्यापीठ कॅम्पसमध्ये आलो आता आपण, आणि ते आपलं कॉलेज आहे तिकडं। आणखीन आता आपल्याला पेपर द्यायचा आहे, 9ला पेपर आहे आणि आत्ताच आपलं 9 वाजल्यात। आता मग उशीर झालाय मला, तरी बी चला जाऊया आता। ते सब आत्ता आहे ना, मी निघालो परत घरी, कारण की मी युनिफॉर्म घालून होतो आलो। आणि आता युनिफॉर्म घालायसाठी परत पाठवते आम्हाला। तर तुम्ही गाडीची चावी घेतल्या आणि आता घरी निघालो परत, आणि घरी जाऊन आता युनिफॉर्म घालणार। तर मित्रांनो, आपलं आता आहे ना सगळं करून झालंय, आणि प्रॅक्टिकल सगळं दिलेत, आणि मी आता निघालोय घरी। आज आपल्याकडे गाडी आहे, पण एक चुकलोय, मी आलोय बॅगेटला गाडी हुडकायला, आणि गाडी राहिलं पार्किंगमध्ये। डोक्याला तापच आहे, सकाळपासून पळतोय, आणि आता गाडी मी पार्किंगमध्ये लावली आणि इकडे बॅगेटला आलोय शोधत गाडीला। काय बोलायचं सांगा। ती बघा, तिथं आपली गाडी लावल्या, ही गाडी लावली आपली, आणि मी तिकडे बॅगेटला गेलोय। चला गाडी घेऊ आणि आता निघू घरी। घरी जाऊन भेटतो तुम्हाला। झालंय, गाडी सेट केलं सगळं, पार्किंगमधनं खाडीला बॅग लावल्या। आता आपण निघूया इथून, हे पार्किंग आहे भारतीचं। आता इथून निघूया आपण। आहे ना इथं थांबलो आता, इथं लस्सीचं दुकान आहे, तिथं एक लस्सी भेटते, ती लस्सी पिऊया। तुम्हाला बी दाखवतो कसं आहे, चला। हे बघा, ही अशी असते लस्सी, ही खायची असते, दुधाची बनवतात आणि खायची असते लस्सी, प्यायची नसते। तर हे खाऊया, तर आपली गाडी बनवूया आणि घरी जाऊया थेट। आता मी आलोय तिथनं लस्सी बिस्सी पिऊन मित्राच्या घरी, आणि मित्र तिकडं आहे। ये रे आता, हे बघा यायला लागलाय तिकडं। आता जरा वेळ काहीतरी गप्पा बिप्पा मारायच्या, जास्त वेळ नाहीये, आणि निघायचं डायरेक्ट। काय म्हणतोय, लय दिवसात नाला म्हणतोय। झालंय सगळं, घरी आलोय, आता घरी यायचं आणि जरा वेळ झोपणार आता, आणि संध्याकाळी आता झोपून झाल्यावर बघायचं कुठंतरी बाहेर जायचं। आता मी आलोय पार्किंगमध्ये आलो आपल्या, संध्याकाळीचे 5 वाजलेत, आणि आजीला आहे ना आता दवाखान्यात न्यायचं आहे। दवाखान्यात न्यायचं आहे, पप्पा यायला लागलेत, पप्पांसोबत जाईल दवाखान्यात आजी। आता बघू काय होतंय। तर आजीला हे दवाखान्यात नाही सगळं आणलंय, आणि आत्ता वाजतात रात्रीच्या 11:30, आणि मी ब्लॉगची एंडिंग शूट करायला विसरलो होतो, त्यामुळे आत्ता मी परत करतोय। आत्ता घरातले सगळे झोपलेत, त्यामुळे मी जास्त जोरात बोलू नाही शकत। पण आजच्या ब्लॉगसाठी एवढंच, आणि ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।